नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील सोनवणे आपले एऑन IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये स्वागत करतो। मित्रांनो, आपण 31 मे 2026 रोजी जी काही राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार आहे, या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण संभाव्य प्रश्नांची एक सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजमध्ये आजचा आपण पुढचा महत्त्वाचा जो कंटेंट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे कोणता आहे? समावेशन आहे, ज्याला इन्क्लुजन म्हटलं जातं। ओके, तर आता या टॉपिक मधून बरोबर हा टॉपिक तुम्हाला मी PYQ प्लस संभाव्य प्रश्न असा समजावून सांगणार आहे, जेणेकरून जर तुम्ही फक्त एवढं लेक्चर जरी केलं बरोबर, हे लेक्चर सोडून तुम्ही दुसरं तिसरं काही नाही पण केलं तरी तुम्हाला या टॉपिकवर येणारा सर्वच प्रश्न टॅकल करता येणार आहे। त्यामुळे आजचा लेक्चर शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील, समजत असेल आणि तुमच्या मार्क्समध्ये जर इम्प्रूव्हमेंट होत असेल तर 100% तुम्हाला आपल्या या व्हिडिओला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरायचं नाहीये। चला जाऊया आजच्या टॉपिककडे। आजचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे मित्रांनो तर तो आहे इन्क्लुजन। ओके, इन्क्लुजनवर आतापर्यंत कसे PYQ आलेले आहेत ते पहिले समजून घेऊया। ओके, मग आता आपल्याला हे जे इन्क्लुजन समजून घ्यायचंय मित्रांनो, हे दोन्ही प्रकारे समजून घ्यायचंय। म्हणजे आपल्या विषयाचं नाव बघा ना मित्रांनो, काय आहे? आर्थिक आणि सामाजिक विकास असं आपल्या विषयाचं नाव देण्यात आलेलं आहे। म्हणून आपल्याला हे जे समावेशन घडवून आणायचंय तर हे समावेशन आपल्याला दोन्ही अर्थाने घडवून आणायचं आहे। एक म्हणजे सामाजिक आधारावर आणि दुसरं म्हणजे कोणत्या आहे? आर्थिक आधारावर समावेशन घडवून आणायचं आहे। ओके, म्हणजे जे इन्क्लुजन आहे हे सोशियल इन्क्लुजन आणि फायनान्शियल इन्क्लुजन असं दोघं आपल्याला बघायचे आहेत। ओके, मग त्या संदर्भात बघा कसे कसे प्रश्न विचारण्यात आलेले। तर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 मध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता, अन्न सुरक्षा जे विधेयक आहे 2013चं, तर या संदर्भात तुम्हाला विधानं विचारण्यात आलेली होती। ओके, तर आता बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की हा जो नॅशनल बघा ना फूड सिक्युरिटी जो काही ऍक्ट होता बरोबर, नॅशनल फूड सिक्युरिटी जो ऍक्ट होता 2013चा, याच्यानुसार काय म्हटलेलं आहे की हे विधेयक शहरी भागातील 50% लोकसंख्येला आणि ग्रामीण भागातील 75% लोकसंख्येला अन्न सुरक्षेचा लाभ उपलब्ध करून देतो। तर हे स्टेटमेंट अगदी करेक्ट आहे मित्रांनो, बरोबर। आणि या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा प्रति किलो 3 रुपये प्रमाणे तांदूळ दिलं जातो, प्रति किलो 1 रुपयाप्रमाणे भरड धान्य दिले जातात आणि प्रति किलो 2 रुपये प्रमाणे गहू उपलब्ध करून दिला जातो। तर अगदी बरोबर आहे मित्रांनो, 1 रुपये प्रमाणे भरड धान्य दिलं जातं, 2 रुपये किलोने गहू उपलब्ध करून दिला जातो आणि 3 रुपये किलोने काय उपलब्ध करून दिला जातो? तांदूळ उपलब्ध करून दिला जातो। ओके, म्हणून याचे दोघं स्टेटमेंट काय देण्यात आलेले होते? करेक्ट देण्यात आलेलं होतं, म्हणून याचं उत्तर येणारे अ व ब दोन्ही बरोबर आहेत। ओके, पुढे बघा, नंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 मध्ये काय प्रश्न विचारण्यात आला होता बघा, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? बरोबर, अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर अन्नपूर्णा ही जी योजना आहे मित्रांनो, तर ही अन्नपूर्णा जी योजना आहे ही बघा कोणासाठी? शाळेतल्या मुलींसाठी नव्हती, प्रासंगिक कामगारांसाठी पण नव्हती आणि निवृत्त सैनिकांसाठी पण नव्हती। मग ही योजना कोणासाठी होती? तर लक्षात घ्या, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली जे निवृत्त व्यक्ती आहेत, म्हणजे ज्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहेत, अशा व्यक्तींना की ज्यांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला नाहीये या योजनेअंतर्गत किंवा केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या कोणत्याही निवृत्ती योजनेचा लाभ ज्या 60 वर्षांवरील व्यक्तींना प्राप्त होत नाही आणि जे निराधार आहेत, तर अशा व्यक्तींसाठी, जे ज्येष्ठ नागरिक आहेत बरोबर 60 वर्षांच्या वरील, अशा नागरिकांसाठी ही अन्नपूर्णा योजना काय करण्यात आलेली होती? जाहीर करण्यात आलेली होती। ओके, पुढे बघा, 2023 ला काय प्रश्न विचारण्यात आलेला होता की 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? ओके, मग आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की 2014 ला वित्तीय समावेशनासाठी भारत सरकारने 28 ऑगस्ट 2014 रोजी जी योजना घोषित केलेली होती तिला म्हटलं जातं PMJDY, प्रधानमंत्री जनधन योजना। ओके, ही जी योजना होती प्रधानमंत्री जनधन योजना, ही योजना आपण 28 ऑगस्ट 2014 रोजी भारतामध्ये काय करण्यात आलेली होती? इम्प्लिमेंट करण्यात आलेली होती, जिचा मूळ उद्देश होता की वित्तीय समावेशन घडवून आणणं, बरोबर। बँकिंग क्षेत्रासोबत म्हणजे जे समाजामधले जे दुर्बल घटक आहेत की ज्यांच्यापर्यंत बँकिंग सेवा पोहोचलेल्या नाहीयेत, बरोबर, ज्यांना बँकिंग आपलं वित्तीय साक्षरता नाही झालेली आहे त्यांच्यामध्ये, तर अशा दुर्बल घटकांपर्यंत अगदी कमी दरामध्ये, रास्त दरामध्ये बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणं
हे या योजनेचं महत्वाचं काय होतं, कार्य होतं. ओके, पुढे बघा. त्याच्यानंतर पुढचा PYQ बघा काय होता. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये काय प्रश्न विचारलेला होता. प्रधानमंत्री जनधन योजना यासाठी सुरू केली गेली. कशासाठी सुरू केली गेलेली होती, तर एक सगळ्यात महत्वाचं की वित्तीय समावेशन घडवून आणलं पाहिजे, फायनान्शियल इन्क्लुजन घडवून आणलं पाहिजे. बरोबर, म्हणजे समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत अगदी स्वस्त दरामध्ये बँकिंग सुविधा, वित्त सुविधा, विमा सुविधा पोहोचल्या पाहिजे. पुढं वित्तीय साक्षरता निर्माण झाली पाहिजे, लोकांना बँकेचं महत्व समजलं पाहिजे, फायनान्शियल आपण लिटरेसी इथं देशामध्ये निर्माण झाली पाहिजे. हा त्या पाठीमागचा एक उद्देश होता. आणि लास्ट की जे या योजनेचे जे कोणी या योजनेअंतर्गत जे कोणी बँकेमध्ये अकाउंट ओपन करणार आहेत तर अशा व्यक्तींना विमा कवच प्रदान करणं हे या योजनेचं महत्वाचं उद्दिष्ट होतं. परंतु पीक विमा प्रोव्हाइड करणं हे काही या योजनेचं उद्दिष्ट नव्हतं. म्हणून अ ब क असं याचा ऑप्शन असणार आहे. अ ब क वाला ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 3. ओके, पुढे जाऊया. पुढचा PYQ बघा. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 मध्येच विचारण्यात आलेला होता. आणि काय विचारण्यात आलं होतं, राष्ट्रीय अन्न सुरक्षा जे अभियान 2007-8 मध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. तर हे अगदी करेक्ट आहे की राष्ट्रीय अन्न सुरक्षा जे काही अभियान आहे, नॅशनल फूड सिक्युरिटी जे काही मिशन आहे, तर हे 2006-7-8 मध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. आणि याचा सुरुवातीचा जो उद्देश होता तो फक्त तांदूळ आणि गहू या पिकांमध्ये काय घडवून आणणं होतं, वाढ घडवून आणणं होतं. नंतर मग याच्यामध्ये तेलबिया पण इन्क्लूड करण्यात आलेल्या होत्या. ओके, त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पिकांसाठी आपण काय करण्यात आलं होतं, हे नॅशनल फूड सिक्युरिटी मिशन काय केलेलं होतं, सुरू करण्यात आलेलं होतं. मग बघा, तांदूळ, गहू आणि डाळी यांचे उत्पादन वाढवणे हा याचा हेतू आहे. तर अगदी करेक्ट आहे. दोघांच्या दोघं स्टेटमेंट काय आहे मित्रांनो, अगदी करेक्ट आहे. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे, 3 येणार आहे. पुढचा PYQ बघा. 2019 मध्ये राज्य सेवा पूर्व परीक्षा 2019 मध्ये ही सर्वसमावेशक वृद्धी, बरोबर, या प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे. ओके, तर आपल्याला काय बघायचं आहे की सर्वसमावेशक वृद्धी कोणकोणत्या गोष्टींमुळे घडून येऊ शकते देशामध्ये. ओके, तर बघा, महसूल आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण म्हणजेच आपल्या देशाचा जो काही रेव्हेन्यू आहे, ओके, याचं GDP सोबत जो काही रेशो येणार आहे, बरोबर, हा रेशो, बरोबर. आणि पुढं सार्वजनिक गुंतवणूक आणि स्थूल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच काय आहे, पब्लिक इन्व्हेस्टमेंट आणि GDP यांचा रेशो, बरोबर. तर काय म्हटलेलं आहे की सर्वसमावेशक वृद्धी प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक कोणते आहेत, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी इंडिकेट करत आहेत, बरोबर. काय समावेशक वृद्धी, इन्क्लुझिव्ह ग्रोथ कोणकोणत्या फॅक्टर्सद्वारे काय केली जात आहे, इंडिकेट केली जात आहे. तर त्याचा सर्वात पहिला महत्वाचा इंडिकेटर आहे रेव्हेन्यू GDP रेशो. मी तुम्हाला बोललो की देशाच्या, बरोबर का, देशाच्या महसुली उत्पन्नाचं जो प्रमाण आहे GDP सोबतचं ते नेहमीच कसं असलं पाहिजे, जास्तीत जास्त असलं पाहिजे. का, तर लक्षात घ्या की जेवढे जास्तीत जास्त लोक कर पे करतील एवढा याचा अर्थ आहे. तर तुम्हाला माहिती मित्रांनो, आपण कर सगळ्याच व्यक्तींवर लागू करत नाही, अप्रत्यक्ष कर सगळ्या व्यक्तींवर लागू होतो. परंतु जो प्रत्यक्ष कर आहे मित्रांनो, हा प्रत्यक्ष कर फक्त लोकांच्या कर भरण्याच्या क्षमतेवर लागू होतो, बरोबर. मग कर महसूल सरकारला जेवढा जास्तीत जास्त प्राप्त होणार आहे, सरकारला महसुली उत्पन्न जेवढं जास्तीत जास्त प्राप्त होणार आहे, याचा अर्थ काय, तेवढ्या जास्तीत जास्त लोकांचं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणून बघा बरं का, कर आणि महसूल आणि GDP याचं प्रमाण कसं असलं पाहिजे, जास्तीत जास्त असलं पाहिजे. आणि हे प्रमाण जर ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जास्तीत जास्त असेल त्या देशामध्ये समावेशक वाढ होत आहे असं आपण म्हणू शकतो. दुसरं की पब्लिक इन्व्हेस्टमेंट म्हणजे सार्वजनिक जी गुंतवणूक आहे ती GDPच्या जास्तीत जास्त प्रमाणात असली पाहिजे. जास्तीत जास्त गुंतवणूक जर सरकार करत असेल ते सुद्धा काय आहे, समावेशक वृद्धीचं काय आहे, निर्देशक आहे. म्हणजे 1 आणि 2 दोघं पण आहेत. म्हणून पर्याय क्रमांक येणार आहे वरीलपैकी दोन्ही. पर्याय क्रमांक किती येणार आहे याचा, 3 येणार आहे. ओके, पुढे बघा. पुढचा PYQ बघा 2019चा. काय म्हटलेलं आहे, 11व्या योजनेअंतर्गत समावेशकता दर्शवणारी, इन्क्लुझिव्हनेस इंडिकेट करणारी किंवा मोजता येण्यासारखी काही लक्ष्य समाविष्ट केली होती, बरोबर. म्हणजे काही गोष्टी
आपल्याला टार्गेट्स आपण सेट केलेले होते, बरोबर. कशासाठी? तर समावेशकता दर्शवण्यासाठी, बरोबर. तर त्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या, तर ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर एक सगळ्यात महत्वाचं पायाभूत सुविधा. मी तुम्हाला बोललो की जेवढ्या देशामध्ये जास्तीत जास्त पायाभूत सुविधा निर्माण होतील तेवढं जास्तीत जास्त देशामधली गरिबी दूर होणार आहे, उद्योगधंदे सुरू होतील, रोजगार निर्मिती होणार, बेरोजगारी कमी होणार, दारिद्र्यामध्ये घट होणार, बरोबर. त्यानंतर पर्यावरणीय शाश्वतता, बरोबर, टिकून राहायला पाहिजे, बरोबर. दुसरं उत्पन्न व गरिबी, बरोबर, उत्पन्न वाढत गेलं पाहिजे, गरिबी कमी होत गेली पाहिजे. त्याच्यानंतर शिक्षण व आरोग्य, अशा अनेक, बरोबर का, 11व्या योजनेअंतर्गत समावेशकता दर्शवणारी आणि मोजता येण्यासारखी काही लक्ष समाविष्ट केलेली होती. मग ती कोणकोणत्या क्षेत्रांशी होती? ती म्हणजे पायाभूत सुविधांशी संबंधित होती, दुसरं पर्यावरणाशी संबंधित होती, तिसरं उत्पन्न आणि गरिबीशी संबंधित होती, म्हणजे उत्पन्न वाढीवर भर देणं, गरिबी कमी करण्यावर भर देणं, आरोग्य आणि शिक्षण सुविधांमध्ये काय घडवून आणणं, वाढ घडवून आणणं. तर हे सर्वच्या सर्व निर्देशक सर्व समावेशकता दर्शवणारी होती, म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे अ ब क ड. पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. पुढे बघा, पुढचा PYQ बघा 2019चाच आहे. काय म्हटलेलं आहे? वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली? मी तुम्हाला आत्ताच तारीख सांगितली होती, 28 ऑगस्ट 2014 रोजी काय करण्यात आली होती? घोषणा करण्यात आलेली होती. आणि लक्षात घ्या मित्रांनो, 28 ऑगस्ट 2014 ना, तर 28 ऑगस्ट 2024 रोजी या योजनेला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत, बरं का. 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत. आणि 10 वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे 2024 पासून कोणत्याच एक्झाम मध्ये जनधन योजनेवर प्रश्न विचारण्यात आलेला नाहीये, म्हणून येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेला याच्यावर 100% प्रश्न पाहायला मिळणारच आहे. ओके, पुढे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 काय म्हटलेलं आहे? 12व्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत सर्वसमावेशकता संकल्पनेच्या म्हणजे इन्क्लुझिव्हनेसच्या संकल्पने संदर्भात पुढील बाबींवर भर दिला आहे. म्हणजे समावेशकता साध्य करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींवर भारत सरकारने भर दिला आहे, असा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. मग याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सर्व समावेशकता म्हणजे दारिद्र्य निर्मूलन. तर अगदी बरोबर आहे, देशामधून दारिद्र्यता कमी झाली पाहिजे, बरोबर, दारिद्र्याचं प्रमाण कमी झालं पाहिजे. पुढे म्हटलेलं आहे सर्व समावेशकता म्हणजे समाजातील विविध गटांमधील समानता आहे. तर अगदी बरोबर आहे. मी तुम्हाला बोललो की श्रीमंत आणि गरीब असा जो भेदभाव निर्माण होत चाललेला आहे, ही जी दरी निर्माण होत चाललेली आहे, जी आर्थिक विषमता निर्माण होत चाललेली आहे, ही दिवसेंदिवस कमी करत जाणं हे सुद्धा सर्व समावेशकता आहे. त्याच्यानंतर सर्व समावेशकता म्हणजे क्षेत्रीय समतोल. मी तुम्हाला बोललो क्षेत्रीय समतोल म्हणजे काय आहे? तर एक साधा सिंपल लॉजिक आहे की काही जो प्रदेश आहे, बरोबर, तो विकासाच्या दृष्टीने फार जास्त विकसित होऊन गेलेला आहे, पण काही जो प्रदेश आहे देशामधला तो विकासाच्या दृष्टीने अजूनही कुठं आहे? पाठीमागं आहे. त्यामुळे सिंपल आहे, क्षेत्रीय समतोलपणा साध्य करणे, बरोबर, क्षेत्रीय समतोलपणा काय करणं? साध्य करणं, हा या पाठीमागचा काय होता? महत्वाचा उद्देश होता. म्हणून क विधान पण बरोबर आहे. आणि लास्ट, उत्पन्न विषमतेवर काय देणं? भर देणं, बरोबर आहे. देशामध्ये जी काही उत्पन्न विषमता निर्माण झालेली आहे, उत्पन्न विषमता काय झाली पाहिजे? कमी झाली पाहिजे. ओके, तर हे चारीच्या चारी काय होते? पर्याय होते. म्हणून अ ब क ड सर्व विधानं काय आहेत? बरोबर आहे, असा याचा काय असणार आहे? पर्याय असणार आहे, बरोबर. पुढे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 काय म्हटलेलं आहे? 11व्या पंचवार्षिक योजनेची 2007 ते 2012 संकल्पना डॅश डॅश होती. काय होती सर? तुम्हाला माहिती पाहिजे. 11वी आणि 12वी योजनेचे शीर्षक तुम्हाला माहिती पाहिजे. तर 11व्या योजनेचं शीर्षक होतं जलद सर्वसमावेशक वृद्धीच्या दिशेने, बरोबर. आणि हे होतं 11व्या योजनेचं, बरोबर. आणि जलद सर्वसमावेशक आणि शाश्वत वृद्धीच्या दिशेने हे होतं 12व्या पंचवार्षिक योजनेचं. आणि आपल्याला विचारलं कोणती आहे? 11वी योजना. मग 11व्या योजनेचा पर्याय क्रमांक किती येणार आहे? 4 येणार आहे. ओके, हे शीर्षक पाठ करून टाका मित्रांनो, याच्यावर आतापर्यंत 2 वेळा प्रश्न रिपीट झालेला आहे. पुढे बघा, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017 वित्तीय समावेशनासाठी शासनाने 2014 मध्ये खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? बघा रे मित्रांनो, हा प्रश्न सेम मागे एकदा रिपीट झाला का नाही?
म्हणून सांगतो, जे PYQ जर तुम्ही परफेक्ट केला तर तुम्हाला पुढे काय होऊ शकतं हे तुम्हाला समजून जातंय. मग 2014ला वित्तीय समावेशनासाठी एकच योजना आलेली आहे, प्रधानमंत्री जनधन योजना. तारीख परत एकदा सांगतो, 28 ऑगस्ट 2014. पाठ करून टाका. ओके, पुढे बघा. आता याच्यानुसार काही संभाव्य प्रश्न महत्वाचे की, एक, खालीलपैकी कोणती समिती वित्तीय समावेशनाशी संबंधित नाहीये? म्हणजे भारत सरकारने फायनान्शियल इन्क्लुजन घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या होत्या, मग त्या समित्यांशी संबंधित खालीलपैकी कोणती समिती नाहीये असा प्रश्न तुम्हाला एक्झामला विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर ही समिती आहे उर्जित पटेल समिती 2013ची. आता ही जी उर्जित पटेल समिती होती 2013ची, तर ही मौद्रिक धोरण समिती विषयक समिती होती. मौद्रिक धोरण विषयक समिती होती, बरोबर. बाकी तिघच्या तिघ, श्रीरंगराजन समिती मौद्रिक धोरण म्हणजे वित्तीय समावेशनाशी संबंधित होती, नचिकेत मोर वित्तीय समावेशनाशी संबंधित होती, दीपक मोहंती समिती ही सुद्धा वित्तीय समावेशनाशी संबंधित अशी समिती होती. चला मग या प्रश्नासंदर्भात अधिक माहिती घेऊया आपण. ओके, मग या प्रश्नानंतर मध्ये महत्वाची माहिती काय आहे तर बघा, 2000 श्रीरंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली 2008ला केंद्र शासनाने गरीब आणि दुर्बल गटातील व्यक्तींना आर्थिक सेवा पुरवून त्यांचं वित्तीय समावेशन करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती, बरोबर. म्हणजेच काय, गरीब आणि दुर्बल घटकांना काय करायचं होतं, आर्थिक सेवा पुरवून त्यांना त्यांचं वित्तीय समावेशन घडवून आणण्यासाठी ही समिती 2008ला स्थापन केलेली होती. त्याच्यानंतर लघु व्यवसाय कमी उत्पन्न कुटुंबासाठी एकात्मिक वित्तीय सेवा समिती स्थापन केली होती सप्टेंबर 2013ला, जिचे अध्यक्ष होते नचिकेत मोर. या समितीने जानेवारी 2014ला आपला अहवाल दिलेला होता आणि या समितीचाही महत्वाचा उद्देश काय होता, वित्तीय समावेशन घडवून आणणं. ओके, कोणत्या क्षेत्रासाठी, मग लघु उद्योग आणि कमी उत्पन्न कुटुंबांसाठी एकात्मिक वित्तीय सेवा पुरवणं, बरोबर. वित्तीय समावेशनाचा एकमेव उद्देश आहे, बघा बरं का, वित्तीय समावेशनाचा एकमेव उद्देश आहे वित्तीय सेवा अगदी अल्पदरात उपलब्ध करणं. हा एक महत्वाचा उद्देश होता या समितीचा. ओके, आणि पुढे बघा, वित्तीय समावेशनाचा मध्यावधी पत समिती, बरोबर, ही स्थापन केली होती जुलै 2015 मध्ये. हिचे अध्यक्ष होते दीपक मोहंती. यांनी अहवाल सादर केला होता 28 डिसेंबर 2015 मध्ये आणि यांनी पुढील 5 वर्षांसाठी म्हणजे 2015 ते 2020 या कालावधीमध्ये वित्तीय समावेशनाचा मार्ग कसा असला पाहिजे या संदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी ही दीपक मोहंती समिती काय करण्यात आलेली होती, स्थापन करण्यात आलेली होती. ओके, समजले. म्हणजे तिन्ही समिती, रंगराजन समिती 2008, नंतर नचिकेत मोर समिती 2013 आणि दीपक मोहंती समिती 2015, या 3 महत्वाच्या समित्या वित्तीय समावेशनाशी संबंधित आहे. IMP करून तुमच्या नोटमध्ये काय, तुमच्या नोटबुकमध्ये काय करायचंय, नोट डाऊन करून ठेवायचं आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, PYQ ट्रेंडनुसार संभाव्य प्रश्न. प्रधानमंत्री जनधन योजने अंतर्गत मिळणाऱ्या लाभांविषयी अयोग्य विधाने ओळखा. आता आपल्याला प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत जे जे काही लाभ प्राप्त होतात त्याच्याविषयी अयोग्य विधान फाइंड आउट करायचं आहे. तर PMJDY खातेधारकाला रुपे डेबिट कार्ड दिलं जातं, तर अगदी करेक्ट आहे मित्रांनो, बरोबर. रुपे क्रेडिट आपलं डेबिट कार्ड यांना दिलं जात असतं. दुसरं महत्वाचं, 28/8/2000 म्हणजे 28 ऑगस्ट 2018 नंतर नवीन उघडलेले जे काही खाते असतील या योजनेअंतर्गत, जे काही तुम्ही बँकेत अकाउंट ओपन केलं असेल 28 ऑगस्ट 2018 नंतर, तर या खातेधारकांना 5 लाख रुपयांपर्यंतचा अपघात विमा संरक्षण उपलब्ध आहे. तर हे वाक्य चुकीचं आहे. 5 लाख नसून इथं ही जी मर्यादा आहे ही 2 लाखाची आहे. 2 लाख रुपयांपर्यंतचा विमा संरक्षण यांना काय करण्यात आलेलं आहे, प्रदान करण्यात आलेलं आहे. सुरुवातीला ही जी मर्यादा होती ही 1 लाख होती. 1 लाख रुपयांचं विमा संरक्षण होतं, परंतु नंतर 28 ऑगस्ट 2008 नंतर 18 नंतर असं सांगितलेलं होतं की इथून पुढे 2 लाख रुपये विमा संरक्षण करण्यात आलेलं आहे. लास्ट, पात्र खातेधारकांना ओव्हरड्राफ्ट उडी सुविधा म्हणजे आपल्या अकाउंटला 0 रुपये असताना देखील तुम्ही तुमच्या अकाउंटमधून एका ठराविक मर्यादेपर्यंत पैसे काढू शकतात. या सुविधेला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी म्हटलं जातं. आणि इथं हे जे जनधन योजनेचे जे खातेधारक आहेत, बरोबर, यांचा 6 महिन्याचा यांचे अकाउंट बघून, बरोबर, यांनी 6 महिन्यामध्ये स्वतःचा बँक
जे खातं आहे ते कसं चालवलेलं आहे याचा विचार करून 6व्या महिन्यापासून पुढं त्याने जर व्यवहार चांगले केलेले असतील त्याच्या खात्यावर, तर त्याला 10,000 रुपयापर्यंतची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी काय करून दिली जाते, प्रोव्हाइड करून दिलेली आहे. म्हणून सी स्टेटमेंट काय आहे, करेक्ट आहे. तुम्हाला अयोग्य विधान विचारलं तर अयोग्य विधान फक्त काय आहे, ब आहे. पर्याय क्रमांक किती येणार, 3 येणार आहे. ओके, पुढे जाऊया. बघा, हे योजना काय होती, मी तुम्हाला बोललो की हे एक मूलभूत बचत बँक खातं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला झिरो बॅलन्स अकाउंट आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 रुपयाही ठेवण्याची गरज नाहीये. त्याच्यानंतर याला रुपे कार्डवर दिलं जातं, रुपे कार्ड दिलं जातं आणि या रुपे कार्डवर सुरुवातीची मर्यादा अपघाती विम्याची 1 लाख रुपये होती, ती आता वाढवून 2 लाख रुपये करण्यात आलेली आहे. ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी तुम्हाला पूर्वी 5,000 होती, आता 10,000 करण्यात आलेली आहे, बरोबर. आणि या खात्याचा महत्वाचा उद्देश होता की जे डीबीटी योजना केंद्र सरकारकडून राबवली जाणार होती, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची, तर त्यासाठी खातेधारकांची ओळख किंवा डायरेक्ट जो बेनिफिट आहे तो त्या लाभार्थ्याच्या अकाउंटलाच गेला पाहिजे, यासाठी अकाउंट असणं गरजेचं होतं. आणि ज्या काही महत्वाच्या विमा संरक्षण विषयक ज्या काही योजना होत्या, जसं जीवन ज्योती विमा योजना होती, नंतर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना होती, अटल पेन्शन योजना जी होती, बरोबर. तर अशांसाठी महत्वाची गोष्ट काय आहे की या वेगवेगळ्या जे योजना होत्या, या योजनांसाठी हे लाभार्थी काय असतील, पात्र असतील, असं घोषित करण्यात आलेलं होतं. ओके, पुढे बघा, पुढचा प्रश्न. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत वाढवण्यात आलेली आहे? तर ओके, तर आता लक्षात घ्या मित्रांनो, ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न जी योजना आहे ती 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. कधी सुरू करण्यात आली? ती 2020 मध्ये सुरू करण्यात आलेली होती. आणि ही योजना फक्त 2 वर्षांसाठी म्हणजे 2022 पर्यंतच काय केलेली होती, लागू केली होती. त्यानंतर परत एकदा ही योजना मार्च 2023 पर्यंत काय करण्यात आली होती, वाढवण्यात आलेली होती. आणि 1 एप्रिल बघा बरं का, ही योजना 1 जानेवारी 2024 पासून पुढे 5 वर्षांसाठी वाढविण्यात आलेली आहे. बरोबर. मग आता तुम्ही म्हणाल सर 2024 ते 5 म्हणजे किती होतं, 2029 होतात. मग तुम्ही काय करणार, इथं 29चा पर्याय बघणार, कोणता आहे, डिसेंबर 29, कारण की जानेवारी चालू झालं म्हणजे तुम्ही डिसेंबर 29ला कट करणार. तर नाही, 1 जानेवारी म्हणजे 2024 हे पूर्ण वर्ष, 25 हे पूर्ण वर्ष, 26 पूर्ण वर्ष, 27 पूर्ण वर्ष आणि 28 पूर्ण वर्ष. 5 वर्ष डिसेंबर 2028 ला पूर्ण होत आहेत. ओके, म्हणून लक्षात ठेवा, डिसेंबर 2028 पर्यंत ही योजना सुरू ठेवण्याचं भारत सरकारने घोषित केलेलं आहे. ओके, कधीपासून? 1 जानेवारी 2024 पासून. म्हणजे 2024 हे पूर्ण वर्ष, 25, 26, 27 आणि 28. ओके, 5 वर्षांसाठी. आता ही योजना काय आहे, योजनेविषयी सगळ्यात महत्वाची माहिती. आता ही योजना तुम्ही म्हणाल सर मग ही योजना का आणली तुम्ही, तर लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं या योजनेवर प्रश्न टाकण्याचा महत्वाचा उद्देश काय होता की अर्थसंकल्प जो केंद्रीय अर्थसंकल्प जो 2026-27 झालेला आहे, तर या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सर्वात जास्त खर्च जो ज्या योजनेवर करण्यात येणार आहे ती योजना आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. बरोबर, ही ती योजना आहे. आणि या योजनेवर भारत सरकार आता या वर्षामध्ये सर्वात जास्त खर्च करणारे, किती खर्च करणारे, 2,27,429 रुपये, 29 कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. म्हणून ही योजना इम्पॉर्टंट आहे येणाऱ्या परीक्षेसाठी, लिहून घ्या तुम्ही. ठीक आहे, तर ही जी योजना आहे ही 26 मार्च 2020 म्हणजे कोविडच्या 19च्या साथीच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना फक्त डिसेंबर 2022 पर्यंत सुरू ठेवलेली होती. त्यानंतर ही योजना वाढवून 1 वर्षासाठी वाढवून 2023 पर्यंत केली होती. आणि नंतर भारत सरकारने 1 जानेवारी 2024 पासून डायरेक्ट सांगून टाकलं इथून पुढे आणखी 5 वर्ष म्हणजे 31 डिसेंबर 2028 पर्यंत ही योजना सुरू ठेवली जाणार आहे. पुढे संबंधित मंत्रालय कोणतं आहे, तर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय आहे. फायदा, या योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे 81.35 कोटी लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचं काय करण्यात आलेलं आहे, वाटप करण्यात आलेलं आहे. मग किती अन्नधान्याचं वाटप केलं जात आहे, तर लक्षात घ्या, नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 अंतर्गत जे पात्र शिधाधारक आहेत म्हणजे ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवाल्यांना 5 किलो मोफत अन्नधान्य दिलं जात होतं. त्यानंतर जे प्राधान्य कुटुंब आहेत, प्रायोरिटी जे काही हाऊसहोल्ड आहेत,
यांना प्रत्येक सदस्याला दरमहा 5 किलो मोफत अन्नधान्य दिलं जाणार आहे. सगळ्यांना मोफत दिलं जाते बरं का अन्नधान्य, हे लक्षात ठेवा. एकमेव जगातली सर्वात मोठी योजना, अन्नधान्याच्या वितरणाबाबतली जगातली सगळ्यात मोठी योजना, हिच्यापेक्षा जगात कोणतीच अन्नधान्याच्या वितरणाबाबत मोठी योजना नाही. ओके, म्हणून लक्षात घ्या. आणि ह्या योजनेअंतर्गत सगळ्यांना मोफत अन्नधान्य दिलं जातंय. किती कोटी लोकांना देतोय आपण? 81.35 कोटी लोकांना आपण काय देतोय रे? मोफत अन्नधान्य देतोय. म्हणजे जवळजवळ 50% जास्त लोकसंख्येला मित्रांनो, 50% जास्त लोकसंख्येला आपण काय देत आहोत? मोफत अन्नधान्य पुरवत आहोत. ओके, पुढे बघा. 5 किलो मोफत अन्नधान्य प्रायोरिटी हाऊस होल्डला दिले जातात. त्याच्यानंतर अंत्योदय अन्न जी योजना आहे, या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला बरोबर त्यांच्या सदस्यांची म्हणजे कुटुंबामध्ये किती सदस्य हे विचारात न घेता दरमहा त्यांना 35 किलो अन्नधान्य मोफत दिलं जातं. म्हणजे एकमेव लक्षात ठेवा की प्रायोरिटी हाऊस होल्ड आणि नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट अंतर्गत 5 किलोच गहू मोफत म्हणजे 5 किलोच अन्नधान्य मोफत दिलं जातं बरोबर. परंतु अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत म्हणजे जे अति गरीब कुटुंब आहेत बरोबर, दारिद्र्य रेषेच्या सगळ्यात खालचे जो वर्ग आहे बरोबर, त्या वर्गाला कुटुंबाला बरं का, इथं एका व्यक्तीचा विचारात घेता म्हणजे कुटुंबामध्ये किती व्यक्ती आहे हे विचारात न घेता त्यांना 35 किलो दरमहा अन्नधान्य काय दिलं जातं? मोफत दिलं जातं बरोबर. आणि या योजनेअंतर्गत आताचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जो येणाऱ्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो बरोबर, तो म्हणजे काय की बघा, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पोषणयुक्त चांगलं पोषण झालं पाहिजे बालकांचं, यासाठी फोर्टिफाईड राईस तुम्हाला इथं काय केला जाणार आहे? प्रोव्हाइड केला जाणार आहे बरोबर या योजनेअंतर्गत. म्हणून फोर्टिफाईड तांदूळ हा कोणत्या योजनेअंतर्गत दिला जातो? तर लक्षात ठेवायचं तुम्हाला, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दिला जात आहे. ओके, पुढे बघा. पुढचा प्रश्न चौथा, अंत्योदय अन्न योजनेचे खालीलपैकी लाभार्थी कोण आहेत? तर लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला एखाद्या योजनेचे लाभार्थी सुद्धा एक्झामला विचारले जात असतात. तर या योजनेचे आता तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, हे काय आहे? अत्यंत गरीब आहेत. कोणते कुटुंब आहेत? अत्यंत गरीब, म्हणजेच दारिद्र्य रेषेची जी पॉवर्टी लाईन आहे याच्यातील तळातील व्यक्ती, यांच्या तळातील व्यक्ती. ओके, मग तळातील व्यक्ती म्हणजे कोण कोण येणार आहे त्याच्यामध्ये? बघा, भूमिहीन पण येणार, अल्पभूधारक शेतकरी येणार, ग्रामीण कारागीर येणार, अगदी बरोबर आहे, चिंध्या वेचणारे पण येणार, सर्पमित्र येणार, लोहार, सुतार, कुंभार, चर्मकार हे पण येणार आहे बरोबर. त्याच्यापैकी नंतर अशक्त किंवा आजारी व्यक्ती किंवा अपंग व्यक्ती किंवा 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वय असलेले जे काही व्यक्ती आहेत किंवा विधवा आहेत, यांच्या नेतृत्वाखालील जे काही कुटुंब आहेत हे सुद्धा या योजनेअंतर्गत पात्र आहेत. त्याच्या अंतर्गत एकल ज्या काही महिला आहेत किंवा अविवाहित जे काही पुरुष आहेत बरोबर, की ज्यांचं लग्न झालेलं नाहीये, तर अशा यांना कौटुंबिक किंवा सामाजिक आधार नाहीये, हे सुद्धा व्यक्ती सगळे या योजनेचे कोण असतील? लाभार्थी असतील. म्हणून वरीलपैकी सर्व असा याचा ऑप्शन असणार आहे. ओके, आता पाहून घेऊया ही योजना कधी आलेली आहे. तर बघा, ही जी योजना आहे अंत्योदय अन्न योजना जी काही आहे, तर ही 25 डिसेंबर 2000 सालामध्ये घोषित करण्यात आली होती. सुरुवातीला ही योजना फक्त 1 कोटी गरीब लोकांना म्हणजे गरीब कुटुंबांना अन्नधान्य प्रोव्हाइड करण्यासाठी, मोफत अन्नधान्य प्रोव्हाइड करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. योजनेअंतर्गत काय केलं जात असतं? 1 रुपये प्रति किलो दराने भरड धान्य, 2 रुपये किलो प्रति दराने गव्हासाठी आणि 3 रुपये प्रति किलो तांदळासाठी अन्नधान्य काय केलं जात होतं? उपलब्ध करून दिलं जात होतं. त्यानंतर या संदर्भात वितरण, वाहतूक असेल, डीलर्सच्या मार्जिनची जी काही संबंधित सर्व जो काही खर्च असणार आहे, हा खर्च केंद्र आणि केंद्रशासित प्रदेश यांना उचलावा लागणार होता बरोबर. आणि निवडलेल्या कुटुंबांना दरमहा 35 किलो अन्नधान्य मिळवण्यासाठी ते काय होते? पात्र होते. म्हणजे प्रत्येक कुटुंबाला त्या कुटुंबातल्या सदस्यांची संख्या विचारात न घेता त्यांना 35 किलो मोफत अन्नधान्य काय केलं जाणार होतं? दिलं जाणार होतं. ओके, पुढे बघा. पुढचा प्रश्न पाचवा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट 2013 खालीलपैकी कोणत्या तारखेस लागू झाला? तर बघा मित्रांनो, तर याची तारीख आहे 5 जुलै 2013. ही तारीख पाठ करून टाका मित्रांनो. ओके, ही तारीख काय करून टाका? पाठ करून टाका. मग या योजनेअंतर्गत काय केलं जातं? मी तुम्हाला बोललोच आहे, 1 रुपये किलो गहू बरोबर,
तुम्हाला बोललो होतो की ऍक्च्युअल झालं काय होतं की 5 जुलै 2013ला एक ऑर्डिनन्स काढून ही योजना काय करण्यात आली, ती लागू करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर 2013लाच सप्टेंबर महिन्यामध्ये काय झालं होतं की ही योजनेचं म्हणजे ही जे काही ऑर्डिनन्स होतं या ऑर्डिनन्सचं कायद्यात रूपांतर झालेलं होतं आणि कायद्यात रूपांतर होऊन सुद्धा काय झालेलं होतं की ही योजना पूर्वलक्षी ग्रहाने म्हणजे या तारखेपासूनच लागू आहे असं घोषित करण्यात आलेलं होतं. म्हणून याची तारीख आहे 5 जुलै 2013 आहे. या योजनेअंतर्गत देशातील 67% लोकसंख्येला म्हणजेच ग्रामीण भागातील 75% आणि शहरी भागातील 50% लोकसंख्येला काय केलं जातं, अगदी सवलतीच्या दरामध्ये अन्नधान्य त्यांना पुरवून अन्न आणि पोषण सुरक्षा काय केली जात असते, साध्य करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारद्वारे केला जात असतो. तरतूद मग या योजनेअंतर्गत काय केलं जात असतं, पात्र व्यक्तींना दरमहा 5 किलो अन्नधान्य काय केलं जात असतं, मोफत प्रदान केलं जात असतं. बरोबर, ज्याच्या अंतर्गत 3 रुपये किलो तांदूळ आहे, 2 रुपये किलो गहू आहे आणि 1 रुपये किलो काय असतो, भरड धान्य असतं. बरोबर, सध्या जे आता ही जी योजना आहे ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत काय करण्यात आलेली म्हणजे मर्ज करण्यात आलेली आहे. ओके, त्यामुळे हिचं काही फारसं महत्व राहिलेलं नाही, पण एक्झामला विचारलं जाऊ शकतो. ओके, पुढे बघा आता अन्नपूर्णा अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालीलपैकी अन्नधान्य किती मोफत दिलं जातं, तर याचं उत्तर आहे मित्रांनो 10 किलो अन्नधान्य यांना काय केलं जात असतं, मोफत. आत्ताच आपण बोललो होतो अन्नपूर्णा योजनेवर एक प्रश्न रिपीट झालेला होता की ज्यांना केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही निवृत्ती विषयक योजनेचा त्यांना लाभ मिळत नाहीये, म्हणजे त्यांना ते कोणतीच पेन्शन योजनेसाठी ते त्यांना पेन्शन मिळत नाहीये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून कोणत्याही योजनेअंतर्गत, अशा निराधार व्यक्तींना मोफत अन्नधान्य अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पुरवलं जातं. किती, 10 किलो. ओके, याचं उत्तर असणार आहे. मग ही जी अन्नपूर्णा जी योजना आहे तर ही बघा, ही अन्नपूर्णा योजना 1 एप्रिल 2000 सालामध्ये सुरू करण्यात आलेली होती. बरोबर, तर महाराष्ट्रामध्ये याची अंमलबजावणी 2001 पासून सुरू झालेली आहे. ओके, तर आता बघा अन्नपूर्णा योजना 2 आहेत बरं का मित्रांनो. केंद्र सरकारची वेगळी आहे बघा बरं का, इथं कन्फ्युज होऊ नका. केंद्र सरकारची वेगळी आहे, राज्य सरकारची वेगळी आहे. बरोबर, केंद्र सरकारची जी अन्नपूर्णा योजना आहे बरोबर, याच्या अंतर्गत 10 किलो मोफत अन्नधान्य दिलं जातं. बरोबर, 10 किलो मोफत अन्नधान्य. आणि राज्य सरकारची, महाराष्ट्र राज्य सरकारची बरं का, महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जी 2001 ला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आहे. बरोबर, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना 3 सिलेंडर मोफत दिले जातात. किती सिलेंडर मोफत दिले जातात, 3 सिलेंडर मोफत दिले जात आहेत. ओके, ज्यांची उज्ज्वला योजनेअंतर्गत नोंदणी आहे. आणि केंद्र राज्य सरकारचे पात्र लाभार्थी ओके, यांना 3 सिलेंडर मोफत दिले जात आहेत. पुढे बघा, मग ही जी केंद्र आपण ही योजना कोणाची बघतोय, अन्नपूर्णा योजना केंद्र सरकारची बघतोय. मग केंद्र सरकारची जी अन्नपूर्णा योजना आहे त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे ज्या नागरिकांचं वय 65 वर्ष किंवा त्याहून अधिक आहे. बरोबर, आणि जे असे व्यक्ती आहेत की जे खूप जास्त गरीब आहेत आणि त्यांना केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या कोणत्याच पेन्शन विषयक योजनेचा ते लाभ घेत नाहीयेत, अशा सगळ्यांसाठी, अशा सर्व वृद्धांसाठी अन्न सुरक्षा प्रदान करणं हे या योजनेचं काय होतं, उद्दिष्ट होतं. या योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र व्यक्तीला 10 किलो अन्नधान्य काय केलं जात असतं, मोफत दिलं जात असतं. यासाठी लाभार्थ्यांना विशेष अन्नपूर्णा रेशन कार्ड देखील काय केलं जात असतं, प्रदान केलं जात असतं. ओके, पुढे बघा 7वा प्रश्न बघा, खालील विधाने अभ्यासा. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या दृष्टिकोन पत्राचे शीर्षक वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने असे होते. तर नाही मित्रांनो, तर हे काय होतं, जलद बघा बरं का, याचा उद्देश होता 12व्या पंचवार्षिक योजनेचं होतं वेगवान, अधिक समावेशक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने असं होतं. बरोबर, म्हणून पहिलं विधान चुकलेलं आहे. आणि 11व्या पंचवार्षिक योजनेचे शीर्षक वेगवान, अधिक समावेशक आणि शाश्वत विकास. लक्षात घ्या मित्रांनो, शाश्वत विकास हा जो शब्द आहे हा 12व्या पंचवार्षिक योजनेत आलेला आहे, 11व्या नाही.
बरोबर. म्हणून ब विधान पण काय झालेलं आहे, चुकीचं झालेलं आहे. म्हणून हे विधान स्विच केलेले आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेचं शीर्षक होतं वेगवान, अधिक समावेशक आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने किंवा दिशेने. तर 11व्या योजनेचं शीर्षक होतं वेगवान आणि अधिक समावेशी वृद्धीच्या दिशेने. असे हे दोघांचे विधान काय करण्यात आले, ते स्विच करण्यात आलेले होते. म्हणून दोघांच्या दोघं विधानं काय आहेत, चुकीचे आहेत. वरील दोन्ही विधानं काय आहेत, चूक आहेत. पुढचा प्रश्न बघा 8वा. वित्तीय समावेशनाचा स्तर मोजण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने सुरू केलेला वित्तीय समावेशन निर्देशांक, म्हणजे ज्याला फायनान्शियल इन्क्लुजन इंडेक्स म्हटलं जातं, ज्याला फिन इंडेक्स म्हटलं जातं, बाबतीत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे, चुकीचं आहे. ओके. तर बघा, पहिले विधान काय देण्यात आलेले आहे, मार्च 2025 अखेर संपलेल्या वर्षासाठी भारताचा जो वित्तीय समावेशन निर्देशांक आहे हा 67 आहे. तर हे विधान अगदी करेक्ट आहे मित्रांनो, की या निर्देशांकाची व्हॅल्यू 0 ते 100च्या दरम्यान मोजली जाते. आणि जर जर हा एखादा देश म्हणजे आपला भारत देश या गुणांमध्ये 100 गुणांपर्यंत पोहोचला तर त्याच्यामध्ये काय म्हटलं जातं, संपूर्ण वित्तीय समावेशन झालं असं आपण म्हणू शकतो. बरोबर. आणि जो सध्या भारत कुठपर्यंत पोहोचलेला आहे, 67 गुणांपर्यंत पोहोचलेला आहे. अगदी करेक्ट आहे. मग हा जो मोजला जातो 3 घटकांवरून मोजला जातो. ते 3 घटक कोणकोणते, प्रवेश, ऍक्सेस, दुसरं महत्वाचं आहे वापर, युजेस, आणि तिसरं आहे गुणवत्ता, क्वालिटी. या 3 घटकांवरून हा निर्देशांक काय केला जात असतो, मोजला जात असतो. अगदी करेक्ट स्टेटमेंट आहे. या निर्देशांकाचे मूल्य 0 ते 100च्या दरम्यान मोजलं जातं. की इथं 100 गुण म्हणजे त्या देशामध्ये पूर्ण वित्तीय समावेशन झालेलं आहे असं इंडिकेट करतं. तर हे स्टेटमेंट देखील अगदी काय आहे, करेक्ट आहे. आणि म्हटलेलं चौथं की या निर्देशांकासाठी 2011 हे आधारभूत वर्ष म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. तर नाही मित्रांनो, तर या इंडेक्ससाठी कोणतेही आधारभूत वर्ष नसते, कोणतेही आधारभूत वर्ष नसते. ओके, हे गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून पर्याय क्रमांक किती येणार आहे, 4. अयोग्य विधान कोणतं आहे, चौथा आहे. ओके, चला समजलेलं आहे मित्रांनो. तर बघा, जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2027 ची तयारी करत आहे, या विद्यार्थ्यांसाठी आपण एक अत्यंत महत्वाची बॅच घेऊन आलेलो आहे. ज्या बॅचचं नाव आहे समर्पण बॅच. या बॅचमध्ये पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यू अशी तुमची 3 स्तरावर तयारी करून घेतली जाणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला बघा, या बॅचमध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करून घेतली जाणार आहे, PYQ अनालिसिस करून घेतले जाणार आहे, स्टडी नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहे, टेस्ट प्रोव्हाइड केल्या जाणार आहे, मेंटरशिप देखील तुम्हाला इथं उपलब्ध असणार आहे. या बॅचची ही जी बॅच असणार आहे लाईव्ह प्लस अनलिमिटेड, याच्यामध्ये रेकॉर्डिंग असणार आहे. आणि या बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला लाईफ टाइम देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला NCERT पूर्णपणे काय केलं जाणार आहे, कव्हर केल्या जाणार आहे. बरोबर. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपलं एऑन IAS अकॅडमीचं हे जे काही ऍप आहे, हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअर आणि ऍपल स्टोअर वरनं काय करायचं आहे, डाउनलोड करायचं आहे. कोर्स परचेस करण्यासाठी, आपल्या अकॅडमीच्या कोणताही कोर्स परचेस करण्यासाठी तुम्ही सुशील सर हा माझा कुपन कोड यूज करू शकतात. ओके. बघा, तुम्हाला आपल्या बॅचेसच्या PDF म्हणजे आपल्या लेक्चर्सच्या ज्या काही PDF आहे त्या प्राप्त करण्यासाठी तुम्हाला हा आपला टेलिग्रामचा QR कोड काय करायचा आहे, स्कॅन करायचा आहे. ओके. या अंतर्गत तुम्हाला सर्व PDFs इथं तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. ओके. आपले नागपूर आणि पुणे अशा दोन्ही ठिकाणी ब्रांचेस आहेत. आणि ऍडमिशनसाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो खाली दिलेला नंबर आहे या नंबरवर काय करायचा आहे, संपर्क साधायचा आहे. ओके, समजले मित्रांनो. भेटूया आता पुढच्या नेक्स्ट टॉपिकमध्ये. तत्पूर्वी धन्यवाद. बाय बाय मित्रांनो.